आहे. तर ज्याने प्लॅन कॅन्सल केला त्यांच्यासाठी काय बोलशील? त्यांना बरोबर मी घरीच बसता, मी कधी फिरायला जाऊ शकत नाही. तुमच्यासाठी आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल करू शकत नाही. आमचा प्लॅन होणार आणि यापुढे आम्ही प्लॅन करत राहणार. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळ्यात मजा असणार. मित्रांनो, असेच मजा करता पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण आज चाललो आहे फायनली आपल्या ह्या पावसाळ्यातली पहिलीच ट्रिप आहे. तर आपण चाललो आहे कालू वॉटरफॉलला. तर माझ्यासोबत आहे रोहित आहे आणि अजून 2 मित्र आहेत, ते गेलेत पुढे. तर आपण थांबलो इथे जरा. तर मित्रांनो, निघतो आता. इथे खूप मजा येते मित्रांनो. गाडी आपली घेऊन चाललोय बुलेट. पहिल्यांदाच कुठेतरी लांब घेऊन चाललोय, फुल माखले विकले. तर मित्रांनो, खूप मजा येते, पाऊस नाही पडत आहे. तर बघू कसा एक्सपिरियन्स होतो. तर भेटतो मित्रांनो तुम्हाला पुढे. चला. तर आम्ही हे आमचे 2 पार्टनर पुढे गेले होते. ते बोलणार होती काहीतरी. कुठे चाललोय आपण? कालू वॉटरफॉल. तू तर बोलतो मालशेजला चाललो. नाही रे भाई, कालू वॉटरफॉल ओनली कालू वॉटरफॉल. लय दिवसापासून प्लॅन चालला होता आणि खूप एक्साइटमेंट आहे. तर ज्याने प्लॅन कॅन्सल केला त्यांच्यासाठी काय बोलशील? त्यांना बरोबर मी घरीच बसता, मी कधी फिरायला जाऊ शकत नाही. तुमच्यासाठी आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल करू शकत नाही. आमचा प्लॅन होणार आणि यापुढे आम्ही प्लॅन करत राहणार. बरोबर आहे बाबा. हॅलो मित्रांनो, तर फायनली आपण पोहोचलो गाईस. तर हा जातो मालशेजला वरती रोड आणि इकडून खाली जातो कालू वॉटरफॉलला. ही बघा हिरवी कलरची कमानी दिसते ना, इथूनच जातो वॉटरफॉलला. इथं लिहिलंय पण खाली कालू वॉटरफॉल. तर एक असा विषय झाला की आमचे मित्र इकडे गेलेत वरती, फोन पण लागत नाही. थांबलो आता इथं. तर गाईचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर असं दिसतोय, खतरनाक पूर्ण. पहिल्यांदा बाहेर फिरायला आल्यावर काय करतो. गाईस लय बेकार रस्ता आहे गाईस. अरे त्यात बोलो आता बोल. रस्ता आहे, विषय नाही. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलोय आणि इथे गाडी वगैरे पार्क केले. जाम गर्दी असं वाटतंय, जाम गाड्या गेल्यात. काय वाटतं ऋतिक तुला? गर्दी असं झालं की बसतो स्पॉट बघतो. वातावरणाबद्दल काय बोलतो? वातावरण तर खरंच खूप छान आहे देशी. आम्हाला असं वाटलं तर जास्त पाऊस पण नको आणि जास्त ऊन पण नको आणि एकदम मीडियम क्लायमेट आहे देशी. एक नंबर. रस्त्याला जे डोंगर दर्या एक नंबर ना. हो. दरी किती लागली आपल्याला? लगेच काय पण लगेच हो. रस्ता तर एकच नंबर आहे, नुसता चहा. काय रे, कुठे गेला? दिसत होता ना मागाशी? हा दिसतोय. तर मित्रांनो, थोडा दिसतोय, धुक्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. तर मित्रांनो, फायनली पहिला ओढा. दोरीच्या साह्याने रेस्क्यू केलेली 2 माणसं. हा लवकर हात पकड. अरे माझा पकड इकडे. या. तर फायनली आम्ही एक ओढा पार केलेला आहे. पाणी जाम गार होतं पण. तर अजून तर आज पहिला ओढा पार केला आम्ही. अजून माहित नाही किती ओढा लागणार त्याला, पण काय मजा येते. आम्हाला काय वाटून घ्यायचं नाही काय ती झाडी. तर मित्रांनो, मागचा नजारा बघू शकता तुम्ही, खतरनाक असं व्ह्यू आहे. तर ट्रॅकिंगला जाताना लोक बॅग घेऊन जातात, शूज घालून जातात. आमच्याकडे आता माणूस आहे, बॅग नाही, शूज नाही, रेनकोट नाही, काय नाही. कुठला आलाय तू? गजब बेइज्जती है. कुठला आलाय? शापूर का?
वाटलाच मित्रांनो फायनली काहीच खतरनाक इथला व्ह्यू दिसतोय ना, जबरदस्त एक नंबर. तर मित्रांनो हा आहे कालू वॉटरफॉल आणि हा आहे बालू वॉटरफॉल. खतरनाक जबरदस्त. तर मित्रांनो खूप दिवस झाले आणि इंस्टाग्रामला नुसार रील्स बघत होतो, त्याला रील्स शेअर करत होतो, त्याला रील्स कधी जायचा. पण फायनल तो दिवस आला आणि आम्ही समोर. ऋतू कसं वाटतंय? अरे मस्त वाटला मला. आमच्यासोबत माझे परम मित्र झाले दीपक राऊत आणि खूप छान गोविंदगावचे आहेत ते, पाडगाव भिवंडी रहिवासी. हो बाई कसं वाटलं? मस्त वाटलं. तो आणि एवढा वैतागला काय खतरनाक एक नंबर जबरदस्त. तर हा एक कालू वॉटरफॉल आणि तो आहे बालू वॉटरफॉल. कालू ॲड बालू. ओके. तर त्या साईडला जाण्याचे 2 मार्ग आहेत, एक तर पवस जाणे नाहीतर झिपलाईनने. तर आम्ही झिपलाईनने गेलो. तर गाईस आता आम्ही टोकन घेतो. मग टोकन ना 4 मित्रांनो टोकन घेतलेले आपण. चल हां तर राहणार नाही. तर चाललेले रोहित भाई हे बघा घ्या टोकन काढलं. ओके आलो ना. कुठला बाहेर टाकू? तुझा भाई तर मित्रांनो फायनली झिपलाईनने आपण त्या साईडून या साईडला आलोय. चाललोय आता पुढे. मस्त असा एक्सपिरियन्स होता झिपलाईनचा. तर गाईज फायनली पोहोचलोय. बरेचसे पोरं तिकडे फोटो वगैरे काढतात. नीट अजून व्ह्यू दिसत नाही, अजून पुढे जाऊया. तर मित्रांनो पावसाच्या कारणाने दगडे खूप स्लिपरी झालेत, तर येताना जरा नीट सावधान घ्या. तर पाय पिसून पडू शकता तुम्ही. एक नंबर. तर मित्रांनो फायनली पोहोचलो कालू वॉटरफॉल. तर खालून तिथं जाण्यासाठी खालून रस्ता आहे, पण पाणी जास्त असल्यामुळे जाऊन देत नाही, असा विषय झाला आहे. काय नाही खतरनाक दिसतो. भावना कसा होता एक्सपिरियन्स? काम कसा उडला तुम्हाला? इथपर्यंत येण्यासाठी बेकार ट्रॅकिंग करत आलोय. गाईस व्ह्यू टॉप क्लास व्ह्यू आहे. टॉप क्लास व्ह्यू आहे ना. झरनों में गाँव में झीलों से बोलूं आके तू सुनना. फुलाची गर्दी आहे फोटो काढायला. तर मित्रांनो फोटो वगैरे काढून व्हिडिओ शूट करून आता आपण निघालोय परत खाली. एक नंबर असं व्ह्यू आहे मित्रांनो. काय पण बघा जबरदस्त खतरनाक. रस्ता बघा खतरनाक आहे. इथं येण्याचा जो मार्ग आहे ना खतरनाक आहे.
नंबर असा रस्ता आहे. नॉर्मल आहे ना, एकदम स्लिपली झालाय. पाऊस पडला तर मला वाटतं उतरता नाही, पाऊस पडला तर उतरता येणार नाही. जास्त पाणी आहे आणि असल्यामुळे जाऊन देत नाही मित्रांनो तिकडे, काय विषय नाही. खाली जात असताना काही पोरं इथे नाचत होती, मग आम्ही पण त्याच्यात सहभाग घेतला. मित्रांनो एक असा नंबर असा व्ह्यू, खतरनाक असा व्ह्यू मित्रांनो बघू शकतो. मित्रांनो पाणी जास्त असल्या कारणाने आपल्याला वॉटरफॉलच्या खाली जाण्याचा रस्ता बंद झालाय, पण आपण वरती जाऊन मस्त मस्त वाटला. दोन पोरं अडकल्यात मधीत, तिकडून त्यांचा पाय घसरून पडले ते आणि त्या येऊन अडकले. मित्रांनो व्ह्यू बघा एकदा. मित्रांनो आता खूप असा एक नंबर असा नजारा होता, जाम उत्साह वाढला. आता निघलोय आपल्या परतीच्या प्रवासाला. मागून येऊ बघा, आता निघलो परतीच्या प्रवासाला मित्रांनो. ते गँग पण आहे पुढे, एक नंबर वाटला पैसे ओळखून. पोरं भेटली होती, जागा डान्स करत होती. इथे झिपलाईन आहे. डोक्या पट्टा बसत ना तुझे, डोक्या पट्टा बसत. मित्रांनो फायनली आपण झिपलाईन या साईडला आलोय. मस्त एक्सपिरियन्स होतो झिपलाईनचा पण. मित्रांनो पाणी बघा खतरनाक दिसतो, पूर्ण नीला. काय कलर ग्रेडिंग वगैरे काय नाही, एकदम मस्त असं दिसतं नीला, एकदम खतरनाक. इथून पोरं पवत पण जातात. A few moments later. तर मित्रांनो काल वॉटरफॉलवरून आपण आता आलो मालशेजला आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. कमी खा कमी खा. आप भी खाइए, अपने बच्चों को भी खिलाइए. तर हॅलो मित्रांनो, निघालो आपण आता परतीच्या प्रवासाला आपल्या घरी. आणि मित्रांनो कशी मजा आली ना, कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? भारी मस्त वाटला बाबा. आणि याच्या पुढे आपण दुसरी आपण ट्रिप काढू आणि तिथं मस्त एन्जॉय करू. 100% भाऊ, 100%. भाऊ तुला कसा वाटला अख्खा दिवस फोनमध्ये? म्हणून मी याला कुठे नेत नाही. तर मित्रांनो आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.